धनंजय मुंडेंनी मंत्रिपद सोडावं किंवा त्यांना दूर करावं, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ही मागणी केलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेत। पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी सर्व अधिकार वाल्मिक कराडला दिले होते असा दावा सोळंके यांनी केलाय। दरम्यान सोळंके यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। बीडचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आपल्या सोबत आहेत। सर, बीडच्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे, कसं बघताय हा तपास कुठे जाईल आता? नाही, आता 2 आरोपीला अटक झालेली आहे, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, ही तर समाधानाची गोष्ट आहेच। आता तपास पुढे जायला त्याची मदत होईल आणि अजून एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्यालाही लवकर पोलीस पकडतील अशी आम्हाला निश्चितपणाने खात्री आहे। एवढ्या अमानुषतेने आणि क्रूरतेने हत्या होणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या खुनाचे पडसाद पडले, विधिमंडळात पडले। SIT तपास करते, CID तपास करते, निवृत्त न्यायाधीश तपास करणार आहेत आणि त्याच्यामुळं आरोपींना सुटण्याची फार थोडी संधी आहे आणि निश्चित स्वर्गीय देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळेल। राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुद्धा मागणी केलेली आहे की धनंजय मुंडेंचा जो आहे तो राजीनामा घ्यावा। नाही पहा, निश्चितपणानं मागच्या 5 वर्षापैकी 4 वर्ष धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते आणि त्यांनी आपले संपूर्ण अधिकार या वाल्मिक कराडला दिले होते। एक प्रकारे वाल्मिक कराड सत्ताबाह्य केंद्र झालं होतं सत्तेचं। हे जे एक गुंडगिरीचं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, त्यामुळं निश्चितपणानं मला स्वतःलाही वाटतं की हे निपक्षपातीपणे जर चौकशी व्हायची असेल तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून स्वतःहून दूर व्हावं आणि जर ते दूर झाले नाहीत तर आमच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना दूर व्हायला मजबूर करावं। तुम्ही अशी काय मागणी केली आहे का करणार आहात? केलेली आहे, प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे, जाहीर सभेत अजित पवाराकडे केली आहे, देवेंद्र फडणवीसकडे केली आहे। धनंजय मुंडे जे आहे यांना पदापासून दूर ठेवलं पाहिजे, तरच तपास चांगला होऊ शकतो असं मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांकडून होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता सरकारकडनं काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामन मनोज सरसुने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।